नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पुण्यातील कुटुंबासाठी रविवारची रात्र ठरली काळ रात्र. क्षणात सगळं संपलं. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू. पुणे नाशिक महामार्गावर रविवार रात्री एक भीषण अपघात घडला आहे. मंचर येथे एका खासगी बस आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात 2 लहान मुले जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महामार्गावरील सदोष रचनेमुळेच हा बळी गेल्याचा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पिंपरी चिंचवड येथील रहिवासी मल्लिकार्जुन आंबेगावे हे आपल्या कुटुंबासह नाशिक येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटपून आपल्या घराकडे परतत असताना मंचर परिसरात त्यांचा कारवरील ताबा सुटला. यावेळी कार दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध दिशेला गेली आणि पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या एका खासगी बसला तिने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून ती बसच्या खालच्या बाजूला घुसली होती. या भीषण अपघातात कारमधील मल्लिकार्जुन आंबेगावे यांच्या पत्नी आरती आंबेगावे आणि आई लता तुपलोंडे यांचा जागीच मृत्यू झाला. 2 चिमुकल्यांचा जीव थोडक्यात बचावला. काळाने घाला घातलेल्या या घटनेत सुदैवाने मल्लिकार्जुन यांचा मुलगा आणि मुलगी बचावले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे धडक बसलेल्या खासगी बसमधील काही प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थांचा संताप आणि महामार्गाचा प्रश्न. या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. महामार्गाच्या कामातील त्रुटींमुळे येथे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महामार्गाची रचना सदोष आहे. सुधारणांची कामे अजूनही प्रलंबित आहेत. रस्ता सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याने निष्पाप लोकांचे बळी जात आहेत, अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.